रायगड जिल्हा परिषदेत भाजपचं ठरलंय। भाजप राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करणार आहे। भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष तर उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीच्या वाट्याला जाईल। शिवसेनेला रायगडमध्ये विरोधी बाकावर बसावं लागणार आहे। जास्त जागा मिळूनही शिवसेनेला रायगडमध्ये सत्ता स्थापन करता येणार नाहीये। भाजप आणि राष्ट्रवादी दोघं मिळून रायगड जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापना करतील। अध्यक्षपद भाजपकडे असेल तर उपाध्यक्ष पद हे राष्ट्रवादीकडे गेलेलं आहे। त्यामुळे आता शिंदेंची शिवसेना या सगळ्या संदर्भात नेमकी काय भूमिका घेते हे पाहावं लागेल। रायगड जिल्हा परिषदेचा पेच गेल्या काही दिवसांपासून कायम होता। शिवसेनेला तिकडे जास्त जागा मिळालेल्या असून सुद्धा सध्या सत्तेबाहेर बसण्याची वेळ शिवसेनेवरती आलेली आहे। कारण का भाजप आणि राष्ट्रवादीनं संगनमतानं इथं सत्ता स्थापन करण्याचं ठरवलेलं आहे आणि अध्यक्षपद भाजपकडे असेल तर उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडे जाणार आहे आणि त्यामुळे शिवसेनेला विरोधी बाकावरती बसावं लागेल। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, रायगडचा तिढा अखेर सुटलेला आहे। भाजप राष्ट्रवादीचं संगनमत होताना दिसतंय। शिवसेनेची काय भूमिका आहे? नक्कीच रायगड जिल्हा परिषदेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी सत्ता आपल्याला स्थापन होताना पाहायला मिळेल। भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष तर उपाध्यक्ष पद हे राष्ट्रवादीच्या वाट्याला येताना दिसत आहे। शिवसेनेला रायगडमध्ये विरोधी बाकावर कुठेतरी समाधान मानावं लागेल। प्रामुख्यानं 59 जागा आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये रायगडमध्ये पाहायला मिळत होत्या, ज्यामध्ये शिवसेना शिंदे गट ही 21, भाजप ही 15 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 16 जागा आपल्याला मिळताना दिसलेल्या होत्या आणि त्यामुळे एकूणच तिन्ही पक्षांमध्ये, एकूण महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळालेली होती। मात्र आता भाजप आणि राष्ट्रवादी ही एकत्र येताना दिसत आहे। मात्र दुसरीकडे शिवसेना ही विरोधी बाकांवर आपल्याला बसते। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष होणार आहे आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला उपाध्यक्ष पद येणार आहे। रायगडमध्ये शिवसेनेला विरोधी बाकावरती बसावं लागणार आहे। महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, भरत गोगावले यांनी सातत्यानं रायगडमध्ये सत्ता स्थापनेचा दावा केलेला होता। शिंदेंच्या शिवसेनेचे हे मंत्री आणि आमदार आहेत, पण भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी संगनमतानं इथं सत्ता स्थापन करण्याचं ठरवलेलं आहे। तर भाजप राष्ट्रवादी सोबत रायगडमध्ये सत्ता स्थापन करणार आहे। रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं जरी वर्चस्व असलं तरी सुद्धा त्यांना विरोधी बाकावरती बसावं लागणार आहे। राष्ट्रवादीच्या वाट्याला उपाध्यक्ष पद येत आहे तर भाजपचा जिल्हाध्यक्ष इकडे विराजमान होणार आहे। जिल्हा परिषदेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघं मिळून सत्ता स्थापन करतील। नेमकं काय समीकरण रायगडमध्ये उदयाला येणार याची उत्सुकता होती। सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नव्हता। जास्त जागा मिळूनही आता शिवसेनेला विरोधी बाकावरती बसावं लागणार आहे। रायगडमध्ये शिवसेना विरोधी बाकावर बसेल तर ही दृश्य सध्या समोर आलेली आहेत आणि त्यामध्ये आपल्याला मंत्री उदय सामंत दिसून येत आहेत। विधान भवन परिसरातली ही दृश्य सध्या आपण पाहतो, एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत आणि रायगडमधल्या सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा सुरू असल्याचं कळतंय। मंत्री उदय सामंत तिथे उपस्थित आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।